आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. भगवान, आपण स्वतः चालून आपल्या भक्ताजवळ आला आहात. कधीपासून ज्या श्रीचरणांना हृदय पटलावर बसवून वाट पाहत होतो, आज त्यांना साक्षात प्रणाम करण्याचा अवसर आपण मला दिलात. महात्मन, मी तर मनुष्य मात्र आहे. मला देवता म्हणून वंदू नका. राम, ऋग्वेदामध्ये सांगितलंय, एकम सत्य विप्रा कौदन वदंती. सत्य एक आहे, परंतु ज्ञानी लोक त्यांना विभिन्न नावांनी पुकारतात. अर्थात ईश्वरच सत्य आहे. तो विभिन्न रूपांमध्ये प्रगट होत असतो. या अनेकतेतील एकात्मतेमुळेच जर मला तुमचं रूप पण दिसलं असेल, जे भगवान विष्णू किंवा शंकराचे आहे, तर त्यात आश्चर्य काय आहे? म्हणूनच मी तुम्हाला वंदन करतो. आपण त्या अवस्थेत पोहोचला आहात जिथे तुम्हाला प्राणीमात्रात देवाचंच रूप दिसत आहे, म्हणून तुम्ही असं म्हणत आहात. पण ह्यावेळी मी आपल्या कर्तव्याचं मार्गदर्शन आणि आपला आशीर्वाद घेण्याच्या आकांक्षेने आपल्या श्रीचरणांपाशी आलो आहे. ठीक आहे, आपल्याला ह्यावेळी मानवी लीला पार पाडायच्या असतील तर तसंच करूया. भगवान, आपण जे लक्ष्य निर्धारित केलं आहे ते कर्तव्य बऱ्याच वर्षांपासून निभावत आहात. आपल्या या कर्मरूपी यज्ञाच्या पूर्ण सफलतेसाठी माझे गुरुदेव भगवान अगस्तीच आपल्याला आशीर्वाद देऊ शकतील. आपण त्यांचं दर्शन घ्यावं. बऱ्याच वर्षापासून मनात इच्छा आहे की महर्षी अगस्तींचं दर्शन करू. आता आपणच कृपा करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवाल तर आम्ही कृतार्थ होऊ. ठीक आहे. अवश्य. गुरुदेवांनी मला आपल्याला घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. चला, आपल्या कृपेने मलाही गुरुचरणांचं दर्शन परत प्राप्त होईल. चला व प्रभू. प्रभू, हाच गुरुदेवांचा आश्रम आहे.
दादा, ते बघा, तो कसला प्रकाश आहे. हो ना, हे तेज कसलं. सीते, हे महर्षी अगस्तींचं आध्यात्मिक तेजपुंज आहे. प्रत्येक प्राण्याची आध्यात्मिक उन्नती आणि शक्तीनुसारच त्याच्या शरीराच्या चारी बाजूंनी एक तेजपुंज आणि प्रकाशाचं क्षेत्र असतं. जितकी शक्ती जास्त असेल तेवढंच प्रकाशाचं बलही मोठं असतं. महर्षी अगस्ती आपला पराक्रम आणि आपल्या शक्तीने आपले आराध्य आणि गुरु भगवान शिवांच्याच समान आहे. एकदा देवांच्या कार्यात सहाय्यतेसाठी महर्षी अगस्तींनी पृथ्वीवरील 7ही समुद्र आपल्या ओंजळीत घेऊन प्राशन केले. भगवान अगस्ती, सगळे दानव समुद्रात लपले आहेत. इथून ते जेव्हा पाहिजे तेव्हा निघून देवलोकांवर आक्रमण करतात. जोपर्यंत त्यांचा संहार नाही होणार, देवलोक सुरक्षित नाही राहणार. जर आपण थोड्या वेळासाठी समुद्राचं पाणी नष्ट करू शकलात तर आम्ही त्या दानवांचा अवश्य नाश करू. आपणच हे करण्यासाठी समर्थ आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आमची सहाय्यता करा प्रभू. तथास्तु. एकदा पर्वतश्रेष्ठ विंध्याचल आपल्या अहंकारात सूर्याचा मार्ग रोखण्यासाठी गेला. तेव्हा महर्षी अगस्तींनी आपल्या चरणांनी त्याला दाबून त्याच्या उदंडतेला रोखलं होतं. तेव्हापासून तो निरंतर त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे. याच कारणासाठी त्यांना अगस्ती म्हणतात. अगम पर्वतम स्तंभयति इति अगस्त्य. जो अग म्हणजेच पर्वताला स्तंभित करतो तोच अगस्त्य आहे. असं? हो. एकदा भगवान शंकरांचा विवाह बघण्यासाठी जेव्हा सगळ्या शक्ती आणि समस्त जीवराशी उत्तरेला गेल्या तेव्हा असं म्हणतात की भूमीचं संतुलन बिघडलं. तेव्हा भगवान शंकराच्या सांगण्यावरून महर्षी अगस्त्य विंध्याचल पार करून दक्षिणेला आले. तेव्हा एकट्या त्यांच्या शक्तीच्या प्रभावामुळे भूमीचं संतुलन परत ठीक झालं. म्हणून असं म्हटलं जातं की जर उत्तर भागाचं समस्त आध्यात्मिक बल आणि ज्ञान एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात एकटे महर्षी अगस्त्य बसले तर दक्षिणेचं पारडं भारी होईल. स्वतः भगवान शंकरांनी महामुनी अगस्त्यांना परमसुंदर तामिळ भाषेचं शिक्षण दिलं. महामुनी अगस्त्यांनी आपल्या मेधाशक्तीच्या प्रयोगाने तामिळला व्याकरणबद्ध करून संसाराची श्रेष्ठ भाषा बनवली.
ह्या संसाराला त्यांचं उत्तम देणं तामिळ भाषा आहे, ज्यामध्ये त्यांनी समस्त ज्ञान सामावलं आहे. अशा प्रकारे या भगवान अगस्त्यांनीच ब्रह्मलोकातून कावेरी नदीला कमंडलूत भरून आणलं होतं, जी आज समस्त प्राण्यांच्या उद्धारासाठी गंगे समानच वाहते. हे प्रभू, भगवान शंकरांनी मला ज्या देशात पाठवलं आहे तिथे आम्हाला गंगा आणि यमुनेसारख्या महान आणि पवित्र नदीची आवश्यकता आहे. आपला नेहमीच आपल्या भक्तांवर अनुग्रह असतो, म्हणूनच आमची प्रार्थना स्वीकार करा. तथास्तु महात्मा अगस्त. लोककल्याणासाठी तुम्ही जी प्रार्थना केली आहे तिचा आम्ही स्वीकार करतो. परम पवित्र आणि तिन्ही लोकांचं कल्याण करणारी कावेरी आम्ही तुला प्रदान करतो. प्रणाम पितामह. काय आज्ञा आहे? कावेरी पुत्री, आम्ही तुला महर्षी अगस्त्यांना प्रदान करतो. आपल्या उत्तम जलाने दक्षिणेला पवित्र आणि समृद्ध बनव. जिथे जिथे जाशील तुझी निर्मल धारा वाही. तो प्रदेश तिन्ही काळात सदा हिरवागार आणि समृद्ध राहील. हा आमचा आशीर्वाद आहे. माते, आपण माझ्या कमंडलूत विराजमान व्हा, जेणेकरून मी आपल्याला धरतीवर घेऊन जाऊ शकेन. इथले समस्त प्राणी, जलचर, नभचर, भूचर, समस्त जीव सदा आपली पूजा करतील आणि कोणत्याही भेदभावाशिवाय त्या सर्वांना आपला आशीर्वाद प्राप्त होवो. आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात कोणी खोटं बोलणारा, क्रूर, ठग अथवा पापी माणूस जिवंतच राहू शकत नाही. त्यांच्याकडे धर्माची आराधना करण्यासाठी कित्येक देवता, यक्ष, नाग आणि पक्षी राहतात आणि महर्षींकडून आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करतात. दादा, अशा महान आत्म्यांचं दर्शन तर अनंत जन्मांच्या पुण्यानेच मिळत असेल. अवश्य, तू सत्य बोललास लक्ष्मणा. सुतीक्ष्णजी, बोला. गुरुवरांच्या श्रीचरणांशी निवेदन करण्याची कृपा करा की आम्हा तिघांना त्यांच्या दर्शनाची आज्ञा असावी. अवश्य. अगस्ती मुनिश्रेष्ठ महान धारिति शरीरी ज्ञान विज्ञान विनय प्रणाम परस्परे करीती आशीष घेती आशीष देती तिघास घेऊन आश्रमी निघाले गुरु गंभीरपणे.
जन्माद्याजादधे मृत्तिके हन मे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्ताधियाश्यमेनाभिमन्त्रिता आज आर्यावर्ताचा सूर्य अगस्ती आश्रमात उगवला. आमची चिरकालापासूनची अभिलाषा आज पूर्ण झाली. हे मुनेंद्र, वनवास काळात महामुनी भारद्वाज, महर्षी वाल्मिकी, अत्रि मुनी, सती शिरोमणी देवी अनुसूया, सिद्ध जितेंद्रिय शरभंग आदी अनेक मनस्वी तपस्वी महान विभूतींच्या सत्संगात व्यतीत केलेला काळ जन्मजन्मांतराच्या पुण्याने प्राप्त झाला आहे. त्यात महात्मा सुतीक्ष्णांच्या सहयोगाने आपलं दर्शन म्हणजे तर साक्षात सर्वेश्वर महादेवाचा साक्षात्कार होण्यासमान आहे. आपल्या सेवकाचं नेहमी महत्व वाढवणं हे चांगल्या स्वामींचा गुण आहे. हे राम, तू तर हे रहस्य जाणतोसच की स्वयं भगवान शंकर सुद्धा ज्यांच्या नावाचा सदा जप करतात त्यांच्याच कृपेने एका तुच्छ प्राण्याला सुद्धा भक्ती, शक्ती, ज्ञान सर्व काही प्राप्त होऊ शकतं. हा विनय भावच आपली शोभा आहे. अन्यथा आपलं महात्म्य, आपली महिमा तर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या सूर्यतुल्य तेजस्वितेमुळे समुद्राचं शोषण करणारे तेजोमय तपस्वी आहात आपण. हे दीर्घायू महात्मन, आपल्या सिद्धीसमोर नतमस्तक होऊन देवता, गंधर्व, सिद्ध, यती आपली उपासना करून धन्य होतात. आज आपल्या चरणांपाशी बसून आम्हा तिघांचा जन्म सफल झाला. हे दुर्लभ पुण्य आम्हाला आमच्या वनाच्या अंतिम चरणातच सुलभ झालं आहे. जेव्हा तुझी दंडक वनात येण्याची बातमी मिळाली होती तेव्हा हृदयात एक आशा जागी झाली होती की या आश्रमातही तुझं आगमन होईल आणि आम्ही तुझ्या दर्शनाने आपल्या नेत्रांना कृतार्थ करू. आज ती आशा फळाला आली. तू 10 वर्षापर्यंत दंडकारण्यातील ऋषींच्या रक्षेचा भार सांभाळला. आता तुझ्या वनवासातील जो थोडा वेळ बाकी राहिला आहे तो तू आमच्या आश्रमात राहून व्यतीत कर. हा आश्रम राक्षसांच्या आतंकापासून मुक्त आहे. इथे येऊन हिंसक पशुही आपली हिंसा विसरून जातात. तुला आपल्या तपस्येत आणि साधनेत इथल्या वातावरणाची सहाय्यता मिळेल. हा आपला विशेष अनुग्रह आहे मुनिराज. आपल्या श्रीचरणांच्या छायेत राहून आध्यात्मिक लाभ प्राप्त करू आणि शांतता मिळवू ह्यापेक्षा अधिक सौभाग्य अजून ते काय. परंतु आपण तर माझं उद्दिष्ट जाणता. मी दंडकारण्याला राक्षस आणि आसुरी शक्तींनी होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली आहे. म्हणून मी स्वतःला ह्या परमसुखापासून वंचित नाही करू शकत. तू बरोबर बोलतोयस राम. मी बघतोय की तुझं कार्य आणि देवतांचं उद्दिष्ट अजून पूर्ण झालेलं नाही आणि हेच उचित आहे. ह्या दंडकवनावर तुझेच पूर्वज महाराज दंडक राज्य करत होते. नरभक्षी राक्षसांनी त्या हऱ्याभऱ्या देशाचं उजाड रान केलंय. म्हणूनच आम्ही तुला कर्तव्यापासून विन्मुख नाही करणार. नाथ, मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करा जिथे मी एखाद्या प्रहाऱ्याप्रमाणे राक्षसांच्या येण्याची वाट रोखू शकेन. असं स्थान पंचवटी आहे. पवित्र गोदावरीच्या किनारी हे स्थान फार सुरम्य आहे. तू तिथेच वास कर. ज्याच्या पुढे जनस्थानात राक्षसांनी आपली प्रमुख छावणी बनवली आहे. तू तिथून आपल्या साऱ्या साम्राज्याच्या सीमेचं रक्षण करू शकतोस. राम, मी दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या दिवसात
तुला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी फार परिश्रम घ्यावे लागतील. बरीच संकट येतील तुझ्या मार्गात. तुला महर्षी विश्वामित्रांनी जी दिव्य अस्त्र प्रदान केली होती त्याचं मला ज्ञान आहे. परंतु माझ्याकडेही जी अस्त्र आहेत तुला त्यांची पण आवश्यकता वाटेल. म्हणून मी तुला सगळं देऊ इच्छितो. माझ्याबरोबर चल. हे महान धनुष्य शत्रूच्या कोणत्याही शस्त्रांनी नाही तुटू शकणार. हे विश्वकर्म्याने स्वतः विष्णूसाठी बनविले होते. पुढे जाऊन महापराक्रमी आणि अत्यंत मायावी राक्षस वीरूशी तुला टक्कर घ्यावी लागेल. म्हणून तू हे धनुष्य स्वीकार कर. हे 2 दिव्य भाते आहेत जे मला इंद्राकडून प्राप्त झाले आहेत. हे अक्षय आहेत. ह्यातील बाणाची निर्मिती कधीच संपत नाही. हे 4 बाण शत्रूंचा नाश करून विलीन होतात आणि आपल्या भात्यात पुन्हा प्रकट होतात. हे तुम्हा दोघांसाठी आहेत. यांचा स्वीकार करावा. हे महान धनुष्य शत्रूच्या कोणत्याही शस्त्रांनी तुटू नाही शकणार. ह्याला विश्वकर्म्याने स्वतः विष्णूसाठी बनवले होते. पुढे जाऊन महापराक्रमी आणि अत्यंत मायावी राक्षस वीरांशी तुला टक्कर द्यावी लागेल. म्हणून तू हे धनुष्य स्वीकार कर. हे 2 दिव्य भाते आहेत जे मला इंद्राकडून प्राप्त झाले आहेत. हे अक्षय आहेत. यांच्यामधील बाण कधीच संपत नाहीत. हे 4ही बाण शत्रूंचा नाश करून अदृश्य होतात आणि आपल्या भात्यात पुन्हा प्रकट होतात. हे तुम्हा दोघांसाठी आहेत. यांचा स्वीकार करावा. ही एक दिव्य शक्ती आहे ज्यामध्ये त्रिलोकाला विजयी करण्याचे सामर्थ्य आहे. लक्ष्मण, तू याला धारण कर. राक्षसांचा नाश करण्यासाठी ही तुझी सहायता करेल. राम, हा तो बाण आहे ज्यामुळे शंकराने मेरू पर्वतावर बनवलेल्या महान धनुष्यावर अनुसंधान करून कृपासुराचा वध केला होता. हा अद्भुत बाण मी तुला देतोय. ह्याचा स्वीकार करावा. ह्या दिव्य शस्त्रांमधील समस्त शक्ती आजपासून तुमच्या आज्ञेत राहून तुमच्या आज्ञेचं पालन करतील. प्रभू, आपल्या या विशेष कृपेमुळे आम्ही धन्य झालो आहोत. राम, तू सर्वदा विजयी होशील. तिन्ही काळ आणि समस्त जनतेमध्ये तुझी जयगाथा गायली जाईल. देवताही तुझ्या समोर नतमस्तक होतील. हे कर्मवीर, मीही तुला वंदन करतो. दादा, नदीच्या पाण्याचा आवाज ऐकू येतोय. असं वाटतंय गोदावरी जवळ आलोय. हो लक्ष्मणा, इथेच पंचवटी असेल. ते पहा, काय आहे ते?
खूप मोठं गिधाड असावं, जसा गिधाडांचा राजा असावा. इतकं मोठं गिधाडनं आजपर्यंत बघितलं ना ऐकलं. मला तर वाटतं कोणी मायावी राक्षस आहे. दादा मला आज्ञा करा, मी माझ्या एकाच बाणात याला यमलोकाला पाठवतो. जरा धीर धर लक्ष्मणा. तुला चित्रकूटावरची भविष्यवाणी आठवत नाही? जोपर्यंत शत्रू किंवा मित्राची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत केवळ अशंकेने प्रेरित होऊन कोणावरही वार करू नये, नाहीतर मागून पश्चाताप करावा लागेल. मी एक शुभाकुवंशी महाराज दशरथपुत्र राम, माझी भार्या आणि माझ्या अनुज सहित आपल्याला प्रणाम करतो. हे महापक्षी, मी आपला परिचय जाणण्याच्या इच्छेने आपल्या समोर आलो आहे. आपण कोण आहात आणि कोणत्या चांगल्या कुळात आपण जन्म घेतला आहे हे जर तुम्हाला योग्य वाटलं तर आम्हाला सांगण्याची कृपा करा. वत्सराम, तू माझ्या स्वर्गवासी मित्राचं दशरथाचं नाव घेऊन मला हर्षभरित केलं आहेस. महापराक्रमी महाराज दशरथांशी माझी मैत्री देवासुर संग्रामांच्या वेळेस झाली होती, जेव्हा त्यांनी संभ्राशिवाचा संहार केला होता. त्या दिवशी त्यांनी मला जवळ घेऊन असं म्हटलं होतं की जटायू, तू मला माझ्या प्राणाइतकाच प्रिय आहेस. तू त्यांचा पुत्र आहेस, तसाच माझाही पुत्र आहेस. रघुनंदन, महर्षी कश्यपांना 2 पुत्र झाले होते, गरुड आणि अरुण. गरुड श्री विष्णूंच्या सेवेमध्ये गेला आणि अरुण सूर्यदेवांच्या सेवेत लीन झाला. मी त्याच अरुणचा पुत्र आहे. आम्ही दोघं भाऊ आहोत. माझे मोठे भाऊ संपत्ती गिधाडांचे राजा आहेत. माझं नाव जटायू आहे. तुम्ही लोक पंचवटीत पर्णकुटी बांधून राहा. मी त्याच्या जवळपासच एखाद्या प्रहरी सरकार राहून तुमची रक्षा करत राहीन. पक्षीराज, आज किती भाग्यशाली दिवस आहे. आपल्याला भेटून जसे मला माझे पिता पुन्हा भेटले. आता मी स्वतःला परत सनात आणि सुरक्षित अनुभव करत आहे. लक्ष्मणा, इथेच आपली पर्णकुटी बनव. हो वत्सा, तिथे नदीच्या किनारी ते स्थान सर्वात उत्तम आहे. वा लक्ष्मणा, वा. बघितलं सीते, आपल्या दिराच्या लक्ष्मणाच्या कार्यकुशलतेला. विश्वकर्मा मोठी मोठी घर निर्माण करू शकतात, पण राजमहालापेक्षा श्रेष्ठ पर्णकुटी बघता बघता निर्माण करणं फक्त लक्ष्मणाचंच काम आहे. इथे तर विश्वकर्म्यालाही हार मानावी लागेल. आपलं प्रोत्साहनच मला नेहमी प्रेरणा देतं दादा. मी तर तुमचा सेवक आहे. तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगण्यासाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे. वनवासात जर तू माझ्याबरोबर नसतास तर मी एकट्याने काय केलं असतं. तुझ्या सेवा आणि सहयोगाने असं भासतच नाही की मी वनवास भोगत आहे. तू माझा भाऊ नाहीस, आज्ञाधारक पुत्राप्रमाणे सेवा करणारा आणि पित्याप्रमाणे प्रतिपालन करणारा पण आहेस. दादा, माझा हा जन्म तुमच्या चरणांशी समर्पित करण्यासाठीच झाला आहे. वहिनी, एकदा नीटपणे निरीक्षण करून सांगा बरं, काही कमी तर राहिली नाही ना? ते तर मी बघतेच आहे भाऊजी.
कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर आहे. या पवित्र कुटीचा कोपरा आणि कोपरा. तुम्ही माझं स्वप्न साकार केलं भाऊजी. दादा, तुम्ही अगदी योग्य स्थानावर बसला आहात. हे स्थान मी आपल्यासाठीच बनवलेलं आहे, आपल्या संध्यावंदनासाठी. आणि त्याबरोबर फुलंही ठेवलेली आहेत. कसं आहे दादा? अतिउत्तम लक्ष्मणा. ह्या वटवृक्षाखाली किती शांती आहे. मग स्वामी, या शांती भवनात आपण आपल्या वनवासाचा बाकी काळ का नाही घालवत? अयोध्येचा त्याग करून वनात भटकून भटकून 12 वर्षापेक्षा अधिक काळ व्यतीत झाला. अयोध्या, सीते, तू किती पवित्र नाव घेतलंस. अयोध्येचं नाव स्मरताच जन्मभूमीच्या मातीचा ओला सुगंध रोमारोमात सामावतो. आणि त्याबरोबरच येते माता कौशल्याची आठवण. आपल्याला तर कधी कधीच आठवण होते, पण माताजींच्या दुःखाचा अनुमान आपण नाही करू शकत. धर्म, धीर, संयम सर्व काही आपल्या आत सामावून मुलाचा वनवास पूर्ण होण्याचा एक एक दिवस मोजून कशा प्रकारे आपले दिवस ते घालवत असेल. सीते, जेव्हा कधी एकांतात बसतो तेव्हा माता कौसल्याचा आवाज माझ्या कानात सतत घुमत असतो. त्याचप्रमाणे जशी ती मला लहानपणी बोलवत असे, राम, लवकर ये बाळा, जेवण वाढलं आहे. कधी कधी असं वाटतं की माता आपल्या महालाच्या खिडकीत उभी राहून माझी वाट पाहत आहे. धीर धर माते, हो धीर धर. आता थोडाच वेळ राहिला आहे माझ्या परत येण्याला. मी येतोय माते, मी येतोय माते, मी येतोय, मी येतोय माते, माते मी येतोय, माते मी येतोय. ताई, हे तुम्ही काय बोलताय? सुमित्रा, सुमित्रा, राम आलाय. 14 वर्ष संपलीत. बघ बघ, लक्ष्मण पण आलाय. आता रथ महालात येईल, आता रथ महालात येईल. नाही ताई, नाही, तुम्हाला भ्रम झालाय. 14 वर्ष नाही संपलीत. अजून तर 1 वर्ष बाकी आहे. 1 वर्ष बाकी आहे. ते केव्हा संपेल? ताई, जिथे 13 वर्ष धीर धरला तिथे आता का धीर सोडताय? जिथे 13 वर्ष घालवली तसं हे वर्ष पण जाईल ताई. नाही सुमित्रा, 13 वर्ष घालवणं सोपं होतं, पण हे 1 वर्ष घालवणं सोपं नाहीये. आता धीर नाही धरवत सुमित्रा, नाही धरवत आता. सुमित्रा, काय ताई? जर काळाची गती थांबली आणि हे वर्ष पण नाही गेलं तर काय करणार?
नाही ताई, हे वर्ष पण जाईल. हे वर्ष पण जाईल ताई. पण जाईल ना? हो ताई, अवश्य जाईल. चल ताई, आज चल. हं? चल. सुमित्रा, काय ताई? यावेळेस राम कुठे असेल ग? तो पण इथे येण्याची तयारी करत असेल ना? हो ताई, हो, येण्यासाठी निघतच असेल. ते आपली आठवण काढत असतील, आपल्या सगळ्यांची आठवण काढत असतील. दादा, एक हीन भावना मला नेहमी स्वतःला लज्जित करते. असं काय झालं तात? दादा, आपल्यासारख्या निर्विकार, शांताकार, शीतल छायेत माझा प्रत्येक क्षण व्यतीत होतो. तरी पण माझा स्वभाव एवढा रागीट का आहे? आपल्यापेक्षा वेगळा का आहे माझा स्वभाव दादा? लक्ष्मणा, तू शहाळ्या समान आहेस. वरून कठोर, परंतु आतून फक्त मधुरच मधुर. बस असाच आहेस तू. दादा, यापूर्वी तुम्हीच माझ्या रागीट स्वभावावरून माझी किती वेळा तरी निंदा केली होती, परंतु आता मला बालकाप्रमाणे समजावता आहात. जीवनात अनेक वेळा माझ्या रक्तातला राग उफाळून आलाय. त्या सगळ्याचं काही ना काही उचित कारण मी सिद्ध करू शकतो, परंतु एक क्रोध, एका आवेशासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ते कोणत्या? देवासारख्या भरत दादावर संशय, त्यांच्या प्रती दुर्भावना, त्यांच्यावर शस्त्रप्रहारासाठी तयार झालो मी. या गोष्टीला मी आपल्या मनातून कधीच काढू शकत नाही. चूक भूल, संभ्रमित अवस्थेत भटकणं मानवाचा नैसर्गिक स्वभाव धर्म आहे लक्ष्मणा. दादा, तुमच्याकडून कधीच कुठली चूक का होत नाही? तुझी ही भावना आपल्या मोठ्या भावाबद्दल असणाऱ्या निस्सीम श्रद्धेमुळे आहे. त्याच आवेशात त्यावेळेस पण तुझ्या मनात भरताबद्दल संशय निर्माण झाला होता. लक्ष्मणा, वास्तविक तू भावना प्रधान आहेस. मग काय भाऊक असणं वाईट आहे दादा? नाही, भावुक असणं तर खूप सुंदर गोष्ट आहे. भावना रहित माणूस एका हिंसक पशुप्रमाणे असतो. परंतु जर भावनेवर ज्ञानाचा अंकुश नसेल तर भावनेच्या आवेशात कित्येक वेळा चूक घडू शकते. परंतु जो तुमच्याप्रमाणे ज्ञानी नसेल तो आपल्या चुकीचं प्रायश्चित्त कसं करेल? आपली चूक कशी सुधारेल? पश्चातापाने. तुझ्या मनात जी पश्चातापाची भावना आहे ना, त्यानेच प्रायश्चित्त झालं असं समज. परंतु भरत दादानेही मला मनापासून माफ केलं असेल वहिनी? क्षमेचा प्रश्न तर तेव्हा येईल जेव्हा त्याने तुला अपराधी मानलं असेल. भरताला तू अजूनपर्यंत पूर्णपणे ओळखलं नाहीस लक्ष्मणा. भरत दादांचे गुण तर अनंत आहेत दादा. त्याने फक्त तोच ओळखू शकतो जो सागराच्या लाटा मोजू शकतो. सागराच्या लहरींपेक्षा अनंत आहेत भुकेच्या लहरी भाऊजी. जर वनातून लाकडं कापून आणली नाहीस तर तुझी वहिनी स्वयंपाक कसा करेल? चूक झाली बहिणी. तुम्ही स्वयंपाकघरात चला, मी आत्ता लाकडं घेऊन येतो. शूर
शूर्पणखा व्याकुळ झाली, हरपले चित्त आणि चैन, रामरूप बघूनिया दीपले तिचे नयन. कामातुर लोलुप नारी, जाहली अंध अविचारी, जाहली अंध अविचारी, कामातुर लोलुप नारी. पसरवू लागे निज माया, इच्छाकृत रूप धराया, इच्छाकृत रूप धराया, पसरवू लागे निज माया. अंबरातुनी भूवरी, लागला काम बाण, पेटून उठे कामाग्नी, न राहिले अवधान. शूर्पणखा व्याकुल भई, खो बैठी चित चैन, राम रूप को देख के चकाचौंध भय नैन. कामातुर लोलुप नारी, जाहली अंध अविचारी, जाहली अंध अविचारी, कामातुर लोलुप नारी. पसरवू लागे निज माया, इच्छाकृत रूप धराया, इच्छाकृत रूप धराया, पसरवू लागे निज माया. अंबरातुनी भूवरी, लागला काम बाण, पेटून उठे कामाग्नी, न राहिले अवधान. नमस्कार देवी. आपला परिचय? त्याचा पृथ्वीच्या पुरुषाला परिचयाची काय आवश्यकता? तू पृथ्वीचा परम तेजस्वी सूर्यपुरुष आहेस आणि मी त्रिलोक सुंदरी नारी. हे त्रिलोक सुंदरी, मी आपली काय सेवा करू शकतो? मी तीन लोकात फिरून आले, पण मला अनुरूप सुंदर साजेसा असा वीरपुरुष आजच भेटला. या पृथ्वीवर ना तुझ्यासारखा कोणी पुरुष आहे, ना माझ्यासारखी स्त्री. विधात्याने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय, म्हणून पतिभाव ठेवून मी तुझ्याकडे आलीये. मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातली राजकुमारी शूर्पणखा आहे. माझं नाव कामवल्ली पण आहे. राजकुमारी शूर्पणखा? हो. लंकेश्वर त्रिलोकपती रावणाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. मी ऋषी पुलसीची पौत्र, महात्मा विश्वाची पुत्र, महाराज महाबली विश्वविजय तेजस्वी रावण माझा भाऊ आहे. महाबली कुंभकर्ण आणि विभीषण पण माझे भाऊ आहेत. या विशाल जनकस्थानावर ज्यांचा पूर्ण अधिकार आहे ते पराक्रमी योद्धा खर आणि दूषण पण माझे भाऊ आहेत.
देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर पण माझे भाऊ आहेत. प्रसन्नता वाटली परिचय ऐकून. परंतु तुझा परिचय नाही मिळाला. तपस्वीच्या वेशात जटा धारण करून आणि धनुष्य बाणाने सुशोभित तू साधू पण दिसतोस आणि योद्धा पण. वास्तविक तू आहेस कोण? देवी, देवता समान पराक्रमी आणि परमधर्मात्मा महाराज दशरथांचं नाव तर ऐकलंच असेल. मी त्याच अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम. राम? रामाकडून कुठल्या कामाची अपेक्षा करून या असुर सुंदरीचे कोमलचरण या कुटीपर्यंत आले? प्रथम दर्शनीच माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालंय. तुझ्या रूप यौवनाने मी आकर्षित होऊन तुझ्याकडे खेचले गेले. पतीची भावना ठेवून प्रेम अर्पण करायला आलीये. मला आपल्या भार्येच्या रूपात स्वीकार कर. या पृथ्वीवर तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री. आपला संयोग अजोड असेल. आदरणीय असुर बाले, हे भद्रे, काय तू माझी परीक्षा घ्यायला आली आहेस? नाही वीरपुरुषा, मी आत्मसमर्पण करायला आली. तुझ्या सुंदर साजेशा रूपाने मला आपल्या स्वप्नांचा स्वर्ग मिळालाय. माझ्याशी गांधर्व विवाह कर. मी विवाहित आहे. ही माझी परिणिता धर्मपत्नी सीता. काय ठेवले या सुक्या सडसडीत कटपुतळ्या शूद्र मानवी स्त्रीमध्ये? हिला तर मी आत्ताच खाऊन टाकेन. त्यानंतर तू दंडकारण्याचा राजा बन आणि मी तुझी प्राणप्रिय राणी. हा, आणि जर तुला हिची दया येत असेल तर ही पण पडून राहील आपली दासी बनून. आमच्या वंश प्रदेशात एक नाही अनेक विवाह करू शकतात. परंतु मी एक पत्नीव्रत घेतलंय आणि तुझ्यासारखी स्त्री सवतीला कशी बरं सहन करेल? वहिनी, मी वनातून तुमच्या स्वयंपाकासाठी सुकी लाकडं घेऊन आलोय. हा कोण आहे तुझ्यासारखाच सुंदर आणि सालस? हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे. एकटा आहे? हो, वनात तरी एकटाच आहे. मग ठीक आहे, मी याच्या समोर विवाहाचा प्रस्ताव मांडते. तू स्वच्छंदी विचार करणारी स्त्री आहेस. तुला मनमानी करण्यापासून कोण थांबवणार? प्रयत्न करून बघ. काय हो लक्ष्मण, एकटेच आहात? सांगा, तुम्हाला कोणती समस्या आहे? कष्ट नाही, मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आली. आता तर आपण दादाकडे काहीतरी याचना करत होतात. त्या अभाग्याने माझ्या बोलण्याचा रोखच नाही ओळखला. म्हणतो मी विवाहित आहे. जाऊ दे त्याला. मी सर्व गुणांनी तुझ्या योग्य आहे आणि तू माझ्या योग्य आहेस. माझा परिणय प्रस्ताव स्वीकार कर. भद्रे, स्वामींना सोडून सेवकाकडे का बरं येतेस? काय तुझ्या दृष्टीने स्वामी आणि सेवकात काहीच फरक नाही? हे गजगामिनी, कुठे तू स्वामिनी बनण्याचं स्वप्न बघत होतीस? मी तर आपल्या मोठ्या भावाचा श्री रामचंद्रांचा दास आहे. माझी सहचारिणी बनून दादा वहिनींची सेवा करता करता थकून जाशील. राणी बनता बनता दासी का होऊ इच्छितेस तू? जा, तिथे जाऊन आपल्या मनोकामनीची याचना कर. मी इथे याचना करायला नाही आले. तुम्ही दोघं भाऊ माझ्या प्रेम प्रस्तावाला धुडकावताय केवळ एका शूद्र स्त्रीसाठी. हिचं तर मी नामोनिशाण मिटवून टाकेन. तुझ्या समोर हिला मी आत्ता खाऊन टाकते. लक्ष्मणा, तुझ्या या कच्च्या काकडीला मी आत्ता खाऊन टाकते. तेव्हाच तू माझ्याशी विवाह करशील.
कापलं कापलं माझं नाक. ह्या दंडकारण्यात जर तुम्हा दोघांची चिता नाही रचली तर माझं नाव शूर्पणखा नाही. मी रावणाची बहीण नाही आणि खरदूषण माझे भाऊ नाहीत. बिचारी अबला. बला म्हणा दादा. तरी पण चांगलं नाही झालं. वाईट काय झालं? स्त्री होती, दुराचारिणी, दुष्ट होती. महर्षी विश्वामित्रांनी सुद्धा तारकावध आदेशाच्या वेळेस हेच सांगितलं होतं. अशा दुष्ट नारीचा वध करण्यात काहीच दोष नाही. आपण तर तिचं फक्त नाक कापलंय. एक लज्जाहीन बाई जेव्हा कामातूर होते तेव्हा तिच्यासारखं भयानक कोणीही नसतं. ती तिरस्काराने आपला आणि दुसऱ्यांचा सर्वनाश करू शकते. शूर्पणखा याचा बदला घ्यायला नक्की येणार. आपल्याला सावध राहायला हवं. हो दादा. न्याय करा, न्याय करा राजा खर, न्याय करा. तुमच्या राज्यात एका आबलेवर अत्याचार झालाय. हे काय असं घोर कृत्य, असा अत्याचार कोणी केला? या दंडकारण्यात कोणाचं एवढं धाडस की आमच्या बहिणीचा अपमान करावा? तो जो कोणी असेल, देव असुर, त्यानं तुझ्यावर हात उचलून आपल्या मृत्यूला ललकारलंय. त्या अभाग्याचं नाव सांग शूर्पणखे. राम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण? हो, राम आणि लक्ष्मण दोघं भाऊ अयोध्येचा राजा दशरथाचे पुत्र आहेत, जे मुनीचा वेश धारण करून एका सुंदर स्त्री बरोबर गोदावरी नदीच्या किनारी राहायला आलेत. ज्यांनी मला एकटीला पाहून माझे असे वाईट हाल केलेत. जर तू माझा खरा भाऊ असशील तर माझ्या अपमानाचा बदला घे. माझ्या छाया खावाला त्यांच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. दोन मानवी कुमारांचं एवढं धाडस? धरतीवर रांगणारा माणूस असूनही एका राक्षस कन्येवर हात उचलण्याची हिम्मत? महाबद्धूषण, दंडकारण्याचा गुप्त समाचार ठेवणारे इतर वीर कंपन, तो कोण आहे ज्याला महाबली वीर खराची भीती नाही? राजन, मला वाटतं हे दोघं तेच अयोध्येचे दोन राजकुमार असतील जे देशातून बाहेर काढल्यामुळे वनामध्ये दरदर भटकत आहेत. दंडकारण्याच्या आतल्या भागातून सतत मला बातम्या येत आहेत की दोन क्षत्रिय राजकुमार तपोवनातील ऋषींची रक्षा करत आहेत. जो राक्षस तिथे येतो त्यांना ते मारून टाकतात असं ऐकलंय. त्यांच्यामुळेच राक्षसांनी तपोवनातील ऋषींची शिकार करणं सोडून दिलंय. आम्हाला आधी सूचना का नाही दिली? कारण हे सगळं आमच्या राक्षस राज्य सीमेबाहेर चाललं होतं. त्यामुळे आम्ही आर्य ऋषींच्या हद्दीत जाणं योग्य नाही समजलं. असं ऐकलंय, फारच अद्भुत वीर आहे ते दोघं. काही दिवसांपूर्वी विराज राक्षसाचा जो वध झाला होता तो त्यांनीच केला होता. महाबली विराजला मारलं? फार आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे आणि ते राक्षसांच्या सीमेवरती येऊन राहायला लागलेले आहेत. अर्थात आम्हाला आव्हान देत आहेत ते. म्हणूनच त्यांनी आमच्या बहिणीचा अपमान केलाय. त्यांना आमची पण भीती नाही? नाही दादा, मी किती वेळा सांगितलं की मी राजा खराची बहीण आहे, पण त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं आणि तुमचा उपहास केला दादा. परंतु तू तिथे काय करायला गेली होतीस? मी बघितलं त्यांच्या बरोबर जी स्त्री होती ती अति सुंदर होती. तिन्ही लोकात अशी सुंदर स्त्री कोणीच नसेल. मला वाटलं मोठा भाऊ महाराज रावणासाठी यापेक्षा सुंदर उपहार काय असेल. पण ते दोघं लांडग्याप्रमाणे माझ्यावर भडकून उठले. हा त्यांचा शेवटचा उद्रेक होता ताई. आम्ही आजच त्यांना यमलोकी पोहोचवणार. दूषण, आमचा रथ मागव, आम्ही आत्ताच जाणार. महाराज, केवळ दोन पुरुषांना मारण्यासाठी आपण स्वतः जाणार? ते तर असं वाटेल जसं हत्ती एका मुंगीला मारण्यासाठी जातोय. मी आजच आपल्या दरबारातील 14 राक्षसांना पाठवून त्यांना मारून आपल्या दरबारात उपस्थित करतो. ठीक आहे कालभट, आपल्या त्या 14 राक्षसांना सांग की ते पंचवटीची ती कुटी पार उधळून लावतील. त्या दोघांना जिवंत अथवा मृत कोणत्याही अवस्थेत आणून शूर्पणखा ताईच्या चरणाशी टाका.
आणि त्यांच्या सुंदर स्त्रीला आमच्या समोर उपस्थित करा. शूर्पणखा, तू जाऊन या सगळ्यांना पत्ता सांग. जा जा. माझा अनुमान खरा निघाला. ते आले. जंगस्थानाचे राजा श्रीमान खरांनी तुला दंड देण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे आणि ही आज्ञा दिली आहे की जी सुंदर स्त्री तुझ्या बरोबर आली आहे तिला त्यांच्या सेवेत उपस्थित केलं पाहिजे. बर. तू जर का त्यांना शरण गेलास तर असंही होईल, तुला ते दया दाखवून सोडून देतील. अतिउत्तम. 14 राक्षस बाण एक लढणारा एक बघुनी आवेश रामाचा हरपले बल बुद्धी विवेक. काय म्हणालीस? एकाच बाणांनी आपल्या 14 योद्ध्यांना मारून टाकलं. हो दादा, त्याने एकच बाण असा चालवला की एका क्षणात 14च्या 14 मस्तक धडापासून वेगळी झाली. असं वाटतंय त्यांनी पण थोडीफार मायावी विद्या शिकलेली आहे. आम्हाला स्वतःलाच जावं लागेल. दूषण, आपल्या निवडक सैनिकांना तयार कर. आम्ही स्वतः जाणार आहोत. लक्ष्मणा, असं वाटतं खरदूषण स्वतःच सेना घेऊन आलेत. मी स्वतः जाऊन त्यांना रस्त्यात थांबवतो. तू इथेच थांब. दादा, मी पण येतो. नाही लक्ष्मणा, आपण दोघे जर गेलो तर ते क्रूर राक्षस सीतेला एकटे बघून आक्रमण करतील. तू इथेच सावध राहून सीतेचं रक्षण कर. मी एकटाच त्यांच्याशी लढतो. माझी चिंता करू नकोस. मला तुमची चिंता नाहीये दादा. मी तर हे म्हणत होतो की त्यांच्याशी मी एकटाच लढीन. अवश्य लढू शकतोस, पण यावेळेस तू इथेच थांब.
अरे दंड मानव, तू एक तुच्छ मनुष्य असून आमच्या राज्याच्या सीमेवरती उत्पात माजवलायस. आम्ही तुला प्राणदंड द्यायला आलोय. तो धनुष्यबाण तिथे धरतीवरच ठेव आणि पुढे येऊन स्वतःला आमच्या स्वाधीन कर. अभिमानी राक्षसा, हा धनुष्यबाण आम्ही ऋषींच्या आज्ञेवरून उचलला आहे, ज्यांना तुझे राक्षस अकारण मारत आहेत. आता हा बाण तुझा आणि तुझ्या सेनेचा संहार केल्यावरच भात्यामध्ये परत जाईल. आम्ही डरपोक शत्रूला एकदा पळण्याची संधी अवश्य देतो, कारण रणांगणात पाठ दाखवून पळणाऱ्या शत्रूवर आम्ही प्रहार नाही करत. जर प्राण वाचवायचे असतील तर अजून वेळ आहे. मला तुझ्या मूर्खपणावर हसायला येतंय. एकटाच माझ्या सेनेचा आणि माझा सामना एकत्रपणे करायला बघतोयस. मी तुझ्यावर दया दाखवून अजून गप्प होतो, पण तू दयेचा पात्र नाहीयेस. दूषण, आपल्या सेनेला आज्ञा दे की याला सगळ्यांनी घेरा. जशी आज्ञा. राम, हे सगळे मायावी आणि कपट युद्ध करणारे आहेत. त्यांच्या शस्त्रांनी त्यांनाच उत्तर दे. तुझ्या जवळ विश्वामित्रांनी दिलेलं मोहिनी अस्त्र आहे. ह्या वेळेस त्याचा उपयोग कर, ज्यामुळे ते स्वतः त्याच्या मायावी शक्तींनी प्रभावित होतील आणि एकमेकात लढून मरतील. जशी आज्ञा. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन,